जर का तुम्हाला जॉब कार्ड काढायचं असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहत आहात। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जॉब कार्ड कसं काढायचं याची लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे। त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर जॉब कार्ड काढण्यासाठी तुमच्याकडे मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टॅब असेल, कॉम्प्युटर असेल, काही असेल, त्यामध्ये गुगल ओपन करा आणि त्याच्या सर्च बार मध्ये नरेगा असं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही पहिली वेबसाईट पाहायला भेटून जाईल। पंचायत असं त्या ठिकाणी लिहिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। येथे तुम्हाला 4 पर्याय पाहायला भेटतील। जनरेट रिपोर्ट दुसरा नंबरचा पर्याय आहे, त्यावर क्लिक करायचं आहे। येथे आपली सर्व राज्य पाहायला भेटतील। तुमचं जे काही राज्य असेल त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे। जसं की आपलं महाराष्ट्र, तर मी महाराष्ट्रावरती क्लिक करतोय। तर अशा प्रकारे एक नवीन पेज येथे ओपन होणार आहे। फायनान्शियल इयर मध्ये तुमचं जे काही चालू वर्ष असेल ते तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, आता तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा टाकायचा आहे। आता ब्लॉक म्हणजेच आपला तालुका असतो, तर तुमचा जो तालुका असेल तो टाकायचा आहे। पंचायत, या ठिकाणी तुमच्या गावाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे सर्व बॉक्स तुम्हाला पाहायला भेटतील। मोबाईल मध्ये सुद्धा एका लाईन मध्ये R1 नावाचा बॉक्स दिसेल, जॉब कार्ड और रजिस्ट्रेशन। या खाली तुम्हाला अजून 5 पर्याय तुम्हाला पाहायला भेटतील। 3 नंबरचा जो पर्याय आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जॉब कार्ड क्रमांक आणि नाव पाहायला भेटतील। या ठिकाणी तुमच्या गावात ज्या ज्या लोकांचे जॉब कार्ड तयार करण्यात आलेले आहेत ते सर्व पाहायला भेटून जातील। आता या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे। जर का नाव भेटलं म्हणजे तुमचं जॉब कार्ड आधीपासून तयार आहे असं तुम्ही समजून चला। तुमच्या नावाच्या समोर जॉब कार्ड नंबर दिसेल तुम्हाला निळ्या अक्षरामध्ये, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जॉब कार्ड तुम्हाला पाहायला भेटून जाईल। तर याची तुम्ही प्रिंट काढू शकता, हे सुद्धा चालत असतं, किंवा या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो जॉब कार्डचा नंबर आहे तो भेटून जाईल। ग्रामपंचायतीमध्ये जायचं आहे, जॉब कार्डचं एक पासबुक भेटत असतं, त्यामध्ये ही सर्व माहिती ग्रामसेवकाच्या साहाय्याने भरून घ्यायची आहे आणि तुमचं जॉब कार्ड येथे 5 मिनिटात रेडी आहे। आता सर्वात महत्वाचं म्हणजे जर का तुमचं नाव या यादीमध्ये नसेल तर काय करायचं। जर तुमचं नाव यादीमध्ये नसेल तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड काढण्यासाठी अप्लाय करावं लागेल। यासाठी स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र कुटुंब नोंदणीसाठी करवायचा अर्ज व पोचपावती। तर हा आहे जॉब कार्डचा फॉर्म। जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्हाला नवीन जॉब कार्ड तयार करण्यासाठी अर्ज करावा लागेल, तो सुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। हा सर्व फॉर्म मराठीमध्ये आहे, तुम्हाला यामध्ये व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे। येथे 4x6चा तुमच्या कुटुंबाचा फोटो लावायचा आहे। तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावं येथे टाकायची आहेत। हे कार्यालयीन उपयोगासाठी आहे, तुम्ही येथे काही माहिती भरण्याची गरज नाहीये। येथे तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे आधार नंबर, ओळखपत्र असतील तर ते, बँक खाते क्रमांक, सही किंवा अंगठा, ती माहिती भरायची आहे आणि हा फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाकडे जमा करायचा आहे आणि ते तुम्हाला कुटुंब नोंदणी अर्जाची पावती देतील आणि ही पावती दिल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीला वेळोवेळी भेट द्यायची आहे, त्यांना विचारणा करायची आहे की आमचं जॉब कार्ड रेडी झालं का, किंवा तुम्ही अशा प्रकारे ऑनलाईन पद्धतीने पण चेक करू शकता। यादीमध्ये जर का तुमचं नाव आलं तर तुम्ही तुमचं जॉब कार्ड काढू शकता। आता हा अर्जाचा नमुना तुम्हाला कुठं भेटेल तर डिस्क्रिप्शन मध्ये डायरेक्ट डाउनलोड करण्याची लिंक मी देऊन देणार आहे। तसेच आपलं टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डायरेक्ट PDF मी अपलोड करून देणार आहे। तर टेलिग्राम चॅनल तुम्ही अजूनही जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची सुद्धा लिंक आहे, टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे जॉब कार्ड आहे तर काढू शकता। संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल, काही शंका असेल तर कमेंट्स करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।